विकासाची कामं आपल्याला करायची गरज आहे आणि ते मागच्या वर्षी आपणही केले, यावर्षी आपण पूर्ण गतीने करून या 5 वर्षात येणाऱ्या काळात ते समस्या मुक्त करण्याचा आणि रामबागला एक चांगली कॉलनी बनवण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न राहील। भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आणि संघटनेचा पदाधिकारी यांच्या माध्यमातून विकासाची गंगा हे नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे। मी प्रमोद बापू छत्रपाल चिखले, प्रभाग क्रमांक 17 ओबीसी गटातनं उमेदवारी लढत आहे। भारतीय जनता पक्षातर्फे कमळ चुनाव चिन्ह माझा आहे। तुम्ही ज्या प्रभागातनं इलेक्शनला समोर जात आहे त्या प्रभागातले मुख्य तर कोणते असे इश्यूज आहे, जसं आता तुम्ही डोर टू डोर कॅम्पेन करून राहिले तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते इश्यूज दिसतात आहे आणि इलेक्शन संपल्यावर जसं इलेक्शनचा रिझल्ट आल्यावर जर तुम्ही जिंकता तर सगळ्यात पहिले कोणते इश्यूज असे आहे ज्याच्यावर तुम्ही फोकस कराल? या प्रभागामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉटन मार्केट, गांधीसागर, न्यू एसटी स्टँड आणि मेडिकल कॉलेज ही 4 प्रमुख स्थळं जी आहे ते आमच्या याच्यामध्ये येतात। प्रामुख्याने हा जो प्रभाग क्रमांक 17 आहे हा स्लम आणि मध्यमवर्गीय असा हा प्रभाग आहे। या भागातल्या काही वस्त्या मध्यमवर्गीयामध्ये येतात आणि बहुतांश वस्त्या ज्या आहेत त्या स्लम भागात येतात। स्लम भागामध्ये मागच्या 9 वर्षापासून माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून त्यांच्या विकास फंडातनं आणि नगरसेवक म्हणून भारतीय जनता पक्षाचे 3ही उमेदवार आम्ही जेव्हा होतो आणि चौथा आमच्यासोबत सध्या आलेले मनोज साबळेजी हे 4ही उमेदवार मिळून या पक्षाच्या माध्यमातून या स्लम भागाचा विकास निरंतर आम्ही मागचे 9 वर्ष करतो आहे। प्रामुख्याने रामबाग, इमामबाड़ा, कापला बस्ती, 12 सिग्नल, इंदिरानगर, बोरकरनगर, जातरोडी, इंदिरानगर 1, 2, 3 या सगळ्या भागामध्ये विकासाची कामं आमची गतीने सुरू आहे। काही झाले पण काही शिल्लक आहे, कारण समस्या ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे। त्याच्या अंतर्गत पहिले काही कामं केले ते नव्याने पुन्हा करावं लागून राहिले आहे आणि हा दाट वस्तीचा प्रभाग असल्यामुळे काही भाग ते इतके दाट आहेत की त्याच्यामधून समजा उद्या एखाद्या माणसाला जायचं असलं तर फक्त एकेरी वाहतूक होऊ शकते, एवढ्या दाट वस्त्या आहे। आणि ह्या दाट वस्त्यामध्ये भूमिगत नालीचे काम करणे हे अत्यंत कठीण काम आहे, कारण आजपासून काही वर्षा पहिले ज्या नाल्या टाकण्यात आल्या त्या लोकांच्या घराच्या आतमधून गेल्या आहे आणि आज त्या नाल्या उघडून नवीन टाकणे त्याच्याकरता मोठ्या समस्या निर्माण होत्या आहे। लोकांशी चर्चा करून काही प्रमाणात आपण तो विकासाच्या नवीन भूमिगत नाल्या वगैरे आपण टाकलेल्या आहे आणि काही नाल्या आपण अजूनही टाकायचा प्रयत्न करतो आहे। काही भागात नवीन सिमेंट रोड टाकायचे आहे, काही थोडेफार 20% उरलेले आहे। 80% सिमेंट रोडचे कामं आपल्या भागात संपूर्ण झालेले आहे। स्लम भागामध्ये आज चंद्रमणी नगर हा जो भाग आहे, विश्वकर्मा नगर, इम्प्रेस मिल कॉलनी, वंजारी नगर हा थोडासा मध्यमवर्गीय भाग आहे। त्या भागात पण विकासाची कामं आपल्याला करायची गरज आहे आणि ते मागच्या वर्षी आपणही केले, यावर्षी आपण पूर्ण गतीने करून या 5 वर्षात येणाऱ्या काळात ते समस्या मुक्त करण्याचा आणि रामबागला एक चांगली कॉलनी बनवण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न राहील। भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आणि संघटनेचा पदाधिकारी यांच्या माध्यमातून विकासाची गंगा हे नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे। जसं की आपण बघतो की एक कॉर्पोरेटर किंवा एक नगरसेवक जो इश्यूला जाणतो तोच ते इश्यू सॉल्व्ह करू शकतो। त्या ग्राउंड लेवलवर अपेक्षा तुमच्याकडनंही खूप जास्त आहे, तुम्हाला सगळे इश्यू इथले माहिती आहे आणि अपेक्षा आम्ही हीच करतो की निवडून आल्यावर त्या सगळ्या इश्यूची पूर्तता नक्कीच तुमच्या माध्यमातून या प्रभागाला मिळेल। तुम्हा सगळ्यांना निवडणुकीबद्दल हार्दिक शुभेच्छा। ऑल द बेस्ट। तुम्ही या निवडणुकीत जास्तीत जास्त मतांनी विजया अशी आमची अपेक्षा आहे। धन्यवाद सर।